चलिए, मैं औरंगाबाद शहर की आवाम का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। अल्लाह रब्बुल इज़्ज़त का शुक्रिया अदा करता हूँ कि हमारी सबकी दुआओं को कबूल किए। हमारे पार्टी के सदर जनाब बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब, अकबरुद्दीन अवैसी साहब, मजलिस के तमाम ज़िम्मेदारान और इस शहर की वो आवाम जिसने पिछले 10-12 सालों से मजलिस का भरपूर साथ दिया है और उन्हीं की दुआओं, उन्हीं की ताकतों की वजह से आज अल्हम्दुलिल्लाह यहाँ पर हम 30 से ज़्यादा सीटें हासिल कर चुके हैं और इंशाअल्लाह हमारा आंकड़ा जो है वो हम 33 सीटें हम जीत रहे हैं। यानी कि भारतीय जनता पार्टी के बाद अगर कोई दूसरा पक्ष यहाँ पर सबसे मजबूत साबित हुआ है तो वह मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन साबित हुआ है। और हमें खुशी है, हम आवाम का तहे दिल से सर झुकाकर उनका शुक्रिया अदा करते हैं कि वो लोगों ने एक मरतबा फिर मजलिस के ऊपर भरोसा जताया और ऐसे ऐसे आम लोगों को जो हमने टिकट दिया वो लोग आज मजलिस के टिकट के ऊपर चुन के आए हैं। हम उन्हें भी मुबारकबाद देते हैं और उम्मीद करते हैं कि औरंगाबाद शहर के विकास के लिए हम कटिबद्ध रहेंगे। हम पूरी कोशिश करेंगे शहर के अंदर अच्छा विकास हो और भारतीय जनता पार्टी जो सिंगल लार्जेस्ट पार्टी बन के आई है वो शहर के लिए अगर कुछ अच्छे फैसले लेती है तो हम उनका साथ देंगे और अगर नहीं लेती है तो हम एक विरोधी पक्ष का जो रोल होना चाहिए वो बखूबी अच्छी तरीके से निभाएंगे। देखिए, एक बहुत बड़ा तमाचा ये कह लीजिएगा जूता मारी है उन तमाम सियासी पार्टियों को जिन्होंने अपने रिश्तेदारों को, अपने घर वालों को टिकट दिया। अगर संजय सिरसाट अपने बेटे और बेटी के लिए करोड़ों रुपया खर्च नहीं करता तो शायद उनका बेटा और बेटी भी घर पर बैठते। लेकिन तमाम राजनीतिक पार्टियों के नेताओं ने अपने बेटे को, अपने भाई को, अपने बाप को, अपने बीवी को, अपने बेटी को, हर एक को टिकट दिया। नतीजा क्या हुआ कि लोगों ने एक पैगाम दिया है कि हम सिर्फ गोटियां खेलने के लिए नहीं है, हम सिर्फ है तो चद्दर बिछाने के लिए, शतरंजियां बिछाने के लिए नहीं है, हम भी पार्टी के मजबूत लोग हैं। हम एक वाहिद पार्टी थी जिसने ना किसी घर वाले को ना किसी रिश्तेदार को दिया। हमने आम लोगों में से लोगों को उठाकर, और जो पार्टी के बारे में हमारे ऊपर इल्ज़ाम लगाते हैं कि एमआईएम जातिवादी पार्टी है, हाँ, आज कितनी सारी हिंदू महिलाओं को हमने चुना कर लाया है, एसटी समाज की महिलाओं को हमने चुना कर लाया है, दलित समाज के हमारे कितने सारे भाई और बहनों को हम लोगों ने चुना कर लेके आया है। तो ये एक औरंगाबाद शहर की जीत है, हम ये समझते हैं। आपको लगता है कि देखिए, गुलमंडी जैसे इलाके से मजलिस की 2 सीटें जीत कर आ रही है, ये बहुत बड़ी हमारे लिए कामयाबी है। हम एक इलाके के तौर के ऊपर नहीं देख रहे हैं, हाँ? हम ये शहर के अंदर अपना जाल कैसे फैलाए हैं, लोग क्यों हमारा साथ दे रहे हैं, क्योंकि लोगों को अब यकीन आया है कि हमको ये सेना पे भरोसा नहीं है, हमको ये पार्टी के ऊपर नहीं है। कांग्रेस एनसीपी तो बिल्कुल ख़त्म कर दिए हैं उसमें अंदर। तो मजलिस के साथ अपने काम की बुनियाद के ऊपर और लोगों के यकीन के ऊपर हम खड़े उतरते हैं, इस वजह से साथ दिए। इसी तरह मालेगांव में भी सिंगल लार्जेस्ट पार्टी साबित हुई है एमआईएम। देखिए, आप पूरे महाराष्ट्र के अंदर देखिए कि गोवंडी के अंदर हम लोगों ने 4 सीटें जीते हैं, मुमरा के अंदर हम 5 सीटें जीते हैं, धुलिया में अभी तक हमारे 8 सीटें जीत चुके हैं, अमरावती में 9 सीटें जीते हैं, परभनी में 1 सीट जीते हैं, जालना में 2 सीटें जीते हैं, अकोला में 3 सीटें जीते हैं। तो मैंने ओवैसी साहब को कहा था कि ओवैसी साहब, इंशाल्लाह जहाँ जहाँ पर भी हम इलेक्शन लड़ रहे हैं, इंशाल्लाह वहाँ पर मजलिस की नुमाइंदगी आपको देखने को मिलेगी। कहीं ज़्यादा है, कहीं कम है, लेकिन है। अच्छा है ना, ये नहीं हटा दो। सलाम, एक मिनट। हाँ। नाही, खूप आनंदी आहे आम्ही, आम्हाला पूर्ण विश्वास होता हैदराबाद नंतर देशामध्ये एमआयएमला कुठे लोकांनी खूप जवळून स्वीकारलेले आहे ते औरंगाबाद शहर आहे। इथूनही एक आमदार दिलं होतं, एक खासदार दिलं होतं आणि जेव्हा लोक सांगायचे की नाही एमआयएम आता औरंगाबादमधून संपलेला आहे, या भरभरून यश जे आम्हाला मिळालेलं आहे, मी सर्वप्रथम अल्लाह रब्बुल इज्जत यांना धन्यवाद देतो। आमच्या पार्टीचे अध्यक्ष बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब, अकबरुद्दीन अवैसी साहेब आणि जे जे लोक देशभरातून इथे आले, कष्ट केले, मेहनत केली आमच्या जिंकण्यासाठी, आणि सर्वप्रथम या शहरातले
जे लोक आहेत ज्यांना पुन्हा आमच्यावर विश्वास ठेवला आहे, मी त्यांना धन्यवाद देतो. हा यश या औरंगाबाद शहराचे सामान्य लोकांचा यश आहे असं मी समजतो. विरोधी पक्षात बसणार आता भाजप मोठा पक्ष झालेला आहे, दोघंच सामने सामने आहात तुम्ही. ठीक आहे ना, भाजप स्वाभाविक आहे, त्यांच्याकडे पैसा होता, त्यांच्याकडे पूर्ण ताकद होती, पण भारतीय जनता पार्टीचा एक लक्ष होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यांना शिवसेनेला संपायचं होतं. एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना संपायचं होतं, म्हणून त्यांनी ऐन वेळी जे अलायन्स ब्रेक केला ते त्यांच्या लक्ष्यमध्ये ते कामयाब झालेले आहे. आता शिवसेना आमच्या मागे आहे. त्यांचा एक मंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, 4-6 आमदार आहे ना त्यांचे, काय उपटले. एमआयएमच्या बाबतीत तुमच्या जे सभा व्हायची त्या सभेमध्ये फक्त एमआयएम, ओवैसी, इम्तियाज जलील, आता लोकांनी तुम्हाला उत्तर दिलेले आहे. आणि ज्या बाबतीत तुम्ही बोलायचे ना की एमआयएम जातीवादी पार्टी आहे, आज हिंदू महिलांनाही सुद्धा आम्ही निवडून आणलेले आहे, दलित समाजाचे लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे, ST समाजातील लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे. हे सामान्य लोकांचा यश आहे आणि आम्ही या लोकांना ज्यांनी आम्हाला या स्थानावर पोहोचवलेलं आहे त्यांना धन्यवाद देतो. शहराच्या विकासासाठी चांगलं काम करतील तर नक्की आम्ही त्यांचं समर्थन करणार आणि समांतर सारखे योजना आणून भारतीय जनता पार्टीचा एजेंडा आपण तुम्ही शहरावर थोपणार असेल तर MIM पूर्ण ताकदीने जे विरोधी पक्षाचा रोल असेल ते विरोधी पक्षाचा रोल आम्ही निभावणार. ठिकाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आजपर्यंत इतकं मोठा यश MIM ला मिळालं नाही होता जितका आज आम्हाला मिळालेला आहे. गोवंडी सारख्या ठिकाणी आम्ही 4 सीट जिंकलेले आहे. मुंब्रा सारख्या ठिकाणी 5 सीट्स आम्ही जिंकलेले आहे. धुलेमध्ये आतापर्यंत आम्ही 8 सीट जिंकलेले आहे. बहुतेक तिथे आम्ही 15 सीट जिंकणार आहे. अमरावतीमध्ये आम्ही आतापर्यंत 9 सीट जिंकलेले आहे. अकोलामध्ये 3 सीट जिंकलेले आहे. जालनामध्ये 2 सीट जिंकलेले आहे. अहमदनगरमध्ये 2 सीट्स जिंकलेले आहे. नांदेडमध्ये आतापर्यंत निकाल आलेला आहे 6 सीट जिंकलेले आहे. तिथे आम्ही 10च्या वर जाऊ शकतो आम्ही. आणि मालेगाव आणि सोलापूरचा निकाल आलेला नाही आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की 100 पेक्षा जास्त कॉर्पोरेटर्स मजलिसचे यावेळी महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि आम्ही सर्व लोकांचा, महाराष्ट्रातल्या लोकांचा आम्ही खूप खूप धन्यवाद करतो. काय आहे की ओवैसी साहेबांनी जेव्हा आले होते इथे, मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की त्यांचा विश्वास असा होता की आपण 10-12 सीट्स यावेळी जिंकू शकतो. मी ओवैसी साहेबांना शर्त लावली होती की साहेब 20 पेक्षा सीट्स आमचे येणार नाही आहे करके. आणि खऱ्या अर्थाने माझाही जे विश्वास होता की मागच्या वेळी आम्ही 25 सीट जिंकलो होतो, यावेळी आम्ही 33 पर्यंत जाणार आहे. आणि मलाही विश्वास होता की आम्ही 26 ते 28 पर्यंत आम्ही जिंकू शकेल. पण 33 सीट जिंकणं म्हणजे मलाही आश्चर्य आहे आणि याच्यासाठी मी सगळ्या शहरवासियांचा खूप खूप धन्यवाद देतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.